हॅलो गाईज, हाव आर यू? आता रात्र झालेली आहे, बहुतेक 1:30-2 वाजले असतील. मला झोपच येत नव्हती, कारण की आज माझ्यावर काहीतरी घडलं. म्हणजे असं काही घडलं म्हणजे माहीत नाही. म्हणजे मी सांगते तुम्हाला. ॲक्च्युली काय झालं, एक स्टुडंट होता माझ्याकडे. तर मला रस्त्यात आहे ना त्याची आई दिसली. तर त्याची आई दिसली तर मला असं वाटलं की तिने मला बघितलं, पण तिने बघून मला स्माईल नाही दिली. तर मला असं माहीत नाही, खूप ऑकवर्ड वाटलं. आणि मी अशी अशी स्माईल देते, तर म्हणजे मी असं माहीत नाही, मी खूप हे झाली काय म्हणजे माहीत नाही मला. म्हणजे मला खूप ऑकवर्ड वाटलं, काय माहिती कसं. असं खूप होतं आपल्याबरोबर. म्हणजे मी आता ट्युशन्स घेते, तर मग ट्युशन्स घेता समजा कुठच्या मुलाने, लहान असो व मोठा असो, मुलांमध्ये खूप ॲटिट्यूड असतो. जेव्हा ते लोक ट्युशन सोडतात आपलं आणि रस्त्यात आपल्याला भेटले, तर ते लोक आपल्याला बघत पण नाही. आणि पहिलं तर आम्ही टीचर लोकांना बघून गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं बघून बोलायचो, घाबरायचो त्यांना. आताची मुलं साईडून जातात, घाबरत नाही, अजिबात टीचरला घाबरत नाही. त्या लोकांना काहीच रिस्पेक्ट नाही आहे टीचरच्या विषयी. टीचर हा शब्द, आम्ही जेव्हा लहान होतो, टीचर हा शब्द आम्ही ऐकूनच आम्हाला असं भीती वाटायची की या टीचर म्हणजे असं हिटलरसारखं. आणि आत्ताची जी पोरं आहेत त्यांना वाटतं टीचर काय फ्रेंड आहे. ठीक आहे, फ्रेंड आहे आम्ही, पण यार आम्हाला थोडीशी रिस्पेक्ट पण द्या. हेच अपेक्षा ठेवते. पॅरेंट्स, ॲक्च्युली त्यांचे पॅरेंट्स पण मे बी माहीत नाही, आय डोंट नो, त्यांची परवरिश तशी असेल. मला कोणाच्या परवरिशवर नाही जायचं, पण मे बी त्यांचे पॅरेंट्स असे असतील. थोडा त्यांना ॲटिट्यूड असेल म्हणून पोरांना ॲटिट्यूड असेल. असं पण असू शकतं ना, तर काय माहिती. तर असं आहे, कशी कशी माणसं असतात. एवढा ॲटिट्यूड का? म्हणजे हा ॲटिट्यूड घेऊन आपण जाणार कुठे आहोत? गुड नाईट गाईज. लाईक, सबस्क्राईब, फॉलो. आणि मी लाईट नाही लावली आहे बघा, ही लाईट आहे ना, ही लाईट, या लाईटीमध्ये मी व्हिडिओ बनवते रात्रीचा. कारण की मला वरती उभं राहून तिथे स्विच ऑन करायला पण कंटाळा आलेला. तर असं आहे, जातो कसं तरी दिवस एन्झायटी विथ ट्युशन्स करता करता. तुम्ही पण तुमची स्टोरीज शेअर करा, मला सांगा. बाय. लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब गाईज, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचं असेल तर विचारू शकतात तुम्ही. थँक्यू. बाय. लव यू ऑल.